स्पोर्ट्स आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतो आणि त्यातला मेन लेसन म्हणजे तुम्ही कितीही हरलेले असाल, कितीही होपलेस असाल, तरी तुम्ही नेहमी कमबॅक करू शकता. आणि असेच काही कमबॅक आज आपल्याला वर्ल्ड कपच्या 2 मॅचेसमध्ये बघायला मिळाले. पहिलं तर बेल्जियमने सेनेगलला 3-2 असं हरवलं आणि या मॅचमध्ये बेल्जियम 85व्या मिनिटापर्यंत 2-0 ने मागे होती आणि 85व्या मिनिटानंतर बेल्जियम या मॅचमध्ये कमबॅक करेल असं कोणालाही वाटत नव्हतं. पण 86व्या मिनिटाला बेल्जियमच्या लुकाकूने पहिला गोल स्कोर केला आणि त्यानंतर काही शेवटच्या मिनिटाला टेलेमन्सने हेडर करून बेल्जियमची बरोबरी केली. त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये सेनेगलने 120व्या मिनिटाला पेनल्टी कन्सीड केली आणि आणि बेल्जियमने वर्ल्ड कपच्या इतिहासामधला सर्वात लेट गोल म्हणजे 124व्या मिनिटाला गोल स्कोर करून ही मॅच 3-2 अशी जिंकली. सेनेगल या वर्ल्ड कपमधून खूप क्रूअल, खूप कठोर पद्धतीने बाहेर गेली आणि तसंच सेम काही झालं त्यांच्या आफ्रिकेतल्या दुसऱ्या देशासोबत म्हणजे डी.आर. काँगोसोबत. डी.आर. काँगो या वर्ल्ड कपमध्ये एक अंडरडॉग म्हणून आले होते. त्यांचं या वर्ल्ड कपमध्ये असणंच खूप मोठी गोष्ट आहे. पण नॉकआउट स्टेजमध्ये इंग्लंड विरुद्ध मॅच खेळत असताना 6व्या मिनिटाला गोल स्कोर करून ते या वर्ल्ड कपमध्ये फक्त वर्ल्ड कप एक्सपिरियन्स करायला नाही, तर ते लढायला आलेत हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी पूर्ण मॅचमध्ये पहिला गोल केल्यानंतर खूप भारी डिफेंड केलं. अगदी 70व्या मिनिटापर्यंत इंग्लंड पिछाडीवर होती. पण मग सेकंड हाल्फमधल्या हायड्रेशन ब्रेकनंतर इंग्लंडने त्यांचे टॅक्टिक्स किंवा त्यांचे सबस्टिट्यूशन आणून मॅच पूर्णपणे बदलली आणि त्यानंतरच इंग्लंडने त्यांचा पहिला गोल केला आणि त्याच्या काही मिनिटांनीच हॅरिकनने आणखी एक भन्नाट स्ट्राईक मारून दुसरा गोल स्कोर करून इंग्लंडला मॅच जिंकून दिली. आणि आजच्या दोन्ही मॅच एंटरटेनिंग तर होत्याच, पण त्यांनी आणखी एक गोष्ट दाखवून दिली, की तुम्ही किती होपलेस असाल, कितीही गोष्टी इम्पॉसिबल वाटल्या असेल, तरी तुम्ही जर लढत राहिलात, तर तुम्ही कमबॅक नेहमी करू शकता. सो मला कमेंट्समध्ये कळवा तुमच्यासाठी या 2 पैकी कोणती मॅच एंटरटेनिंग होती आणि फुटबॉल सबटेक्स्टला फॉलो करा.